श्रीमद भगवत गीता निरूपण अहिल्यानगरी निवासी परमपूज्य सद्गुरु स्वामी रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांच्या कृपेने आपण निरूपणास प्रारंभ करूया. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. आपण थोडं भजन करूया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. बोलो श्री कृष्ण भगवान की जय. श्रीमद भगवत गीता अध्याय 1 श्लोक 4, 5 आणि 6 आपण बघत आहोत. मी सुरुवातीला म्हणतो, अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. पुन्हा एकदा म्हणतो, अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. पांडव सेनेतील मुख्य योद्ध्यांची आज आपण थोडीशी माहिती करून घेणार आहोत. या श्लोकामध्ये संजय धृतराष्ट्राला सांगतो की युद्धभूमीवर दुर्योधनाने द्रोणाचार्यांना पांडवांची विशाल सेना पाहण्याची विनंती केली. द्रोणाचार्य हे त्यांचे गुरु. यात भीम, अर्जुन यासारखे शूरवीर, सात्यकी, विराट, महारथी आणि द्रुपद हे सुद्धा आहेत. मागील आठवड्यामध्ये आपण संजय, धृतराष्ट्र, द्रोणाचार्य, द्रुपदाविषयी काही माहिती बघितली. आज आपण भीम, अर्जुन, सात्यकी, विराट, द्रुपद यांची माहिती या श्लोकाद्वारे घेणार आहोत. आपल्याला फक्त अर्जुन माहिती आहे, परंतु अर्जुनाची काही पूर्वपीठिका, त्याचं जीवनचरित्र थोडंसं आपण बघणार आहोत. हस्तिनापूरचे राज्य हे त्या काळचे एक बलाढ्य राज्य होते. त्या मानाने इतर राज्य व राजे थोडे लहान होते, छोटे होते. या सर्व राजांचे युद्धभूमीवर व युद्धानंतर घडलेले चरित्राचा
आपण अल्पसा अभ्यास करत आहोत. आपण मागे बघितले, केवळ राजा शंतनू सत्यवतीच्या रूपाला भाळला व त्यामुळे सर्व राज्याचे भवितव्य व घटना बदलल्या. म्हणून श्रीमद भगवद्गीतेतील काम, लोभ आणि मोह हे 3 नरकांचे द्वार आहे असा उल्लेख आहे. अध्याय क्रमांक 2 मध्ये 67व्या श्लोकामध्ये काम व मनाच्या संयोगाने इंद्रिय हे आपल्या बुद्धीचं हरण कसं करतात हे सांगताना भगवंतांनी सांगितलंय, इंद्रियाणाम हि चरताय यन्मनोनुविधीयते तदस्य हरति प्रज्ञा वायुर्नावविभिंबसी. समुद्रात जर नावेला शीड, सुकाणू, इंजन नसेल तर ती नाव वाऱ्यामुळे कुठेही भरकटते, समुद्रामध्ये भरकटते. त्याचप्रमाणे ह्या इंद्रिय सुखांच्या विषयाच्या वावरण्यात इंद्रियापैकी मन ज्या इंद्रियाबरोबर राहते ते एकच इंद्रिय मनुष्याची संपूर्ण बुद्धी भ्रष्ट करते, हिरावून घेते. म्हणून माणसाने कोणतीही कृती मनाप्रमाणेच न करता बुद्धी, विवेक आणि सारासार विचार करावा. नेहमी प्रेयसपेक्षा श्रेयस काय आहे याचा जर आपल्याला विचार केला, याचा जर आपण नेहमी आपल्या वागण्यामध्ये जर विचार केला तर आपल्याला अडचणी येत नाहीत. आता आपण भीमाबद्दल माहिती घेणार आहोत. आपल्याला भीमाबद्दलच्या 2-3च गोष्टी माहिती आहेत, परंतु या ठिकाणी आपण थोडासा जास्त अभ्यास करणार आहोत. भीम याचे दुसरे नाव भीमसेन हेही होते. हा खूप पराक्रमी, बलवान व महारथी होता. अगदी लहानपणापासून सर्व कौरव पांडवांमध्ये सर्वश्रेष्ठ असा भीम होता. त्याला दुर्योधनाने विष करून मारण्याचा प्रयत्न केला, डोहात बुडवण्याचा प्रयत्न केला. कुंतीचे भीम हे द्वितीय चिरंजीव होते. महाराज पंडूच्या क्षेत्रज्ञ पुत्रापैकी भीम ज्याचा जन्म वायुदेवाच्या आशीर्वादाने झाला ही जगन्मान्यता आहे. भीमाची मुंज काश्यप या ऋषींनी केली. पांडवांचे गुरु कृपाचार्य व द्रोणाचार्य या 2 ज्येष्ठ आचार्यांनी भीमाला अनेक दिव्य अस्त्र शस्त्र दिले. भीमाला एकूण 3 पत्नी होत्या. द्रौपदी, बलंदरा आणि हिडिंबा या 3 बायका होत्या व त्यापासून झालेली जी मुलं आहेत त्यांची अनुक्रमे नावे आहेत सुतसोम, सर्वग आणि घटोत्कच. ही 3 मुले भीमाला होती. एकदा हस्तिनापुरामध्ये दुर्योधनाबरोबर गदायुद्ध झाले होते. ते गदायुद्ध अनेक दिवस चालले, परंतु ते काही संपेना. शेवटी अश्वत्थामाने हे गदायुद्ध सामोपचाराने सोडवले. अजून एक प्रसंग जो आहे तो लाक्षागृहामध्ये सर्व पांडवांना जाळण्यासाठी दुर्योधनाने प्रयत्न केला होता. तेव्हाही भीमाने आपल्या सर्व भावांना व द्रौपदीला वाचवले होते. जनतेला एकचक्र अशा या नावाच्या शहरामध्ये असलेला महाभयंकर राक्षस बकासूर हा खूप त्रास देत होता. त्यालाही भीमाने ठार केले. द्रौपदीच्या स्वयंवरावेळी राजा शल्यचा पराभव सुद्धा भीमाने केला होता. कंसाचा सासरा जरासंध हा अत्यंत बलवान होता. भीमाने जरासंधाबरोबर 14 दिवस मल्लयुद्ध केले व भगवान भीमाने श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाने जरासंधाचा वध भीमाने केलेला आहे. द्रौपदीची ज्यावेळेस विटंबना झाली तेव्हा भरत सभेमध्ये भीमाने अत्यंत भयंकर अशा कठोर प्रतिज्ञा केलेल्या आहेत. कोणत्या कोणत्या प्रतिज्ञा केल्या ते आपण बघूया. दुःशासनाची छाती फोडून मी त्याचं रक्त पिल, ही पहिली प्रतिज्ञा. दुसरी प्रतिज्ञा अशी केली की मी दुर्योधनाची मांडी फोडील. आणि तिसरी जी प्रतिज्ञा होती ती भीमाने अशी केली की सर्व कौरवांना मी ठार करील.
आणि त्याप्रमाणे त्याच्या प्रतिज्ञा त्यांनी पूर्ण सुद्धा केल्या. अनेक महान योद्ध्यांचा वध भीमाने केला. कर्णाचा मुलगा भानुसेन याचाही वध त्याने केला. क्षेमधृतीला त्याचाही वध त्यांनी केला. अनेक राजांचा युद्धात पराजय केला. शल्य, राजा अंग, कृतवर्मा इत्यादी राजांचा सुद्धा त्यांनी वध केलेला आहे. आता भीमसेन आणि धृतराष्ट्र यांचं सख्य अजिबात नव्हतं. कारण धृतराष्ट्रांना माहिती होतं की हा भीम जो आहे तो खूप बलाढ्य आहे, त्यामुळे पांडवांची शक्ती आहे. युद्ध समाप्त झाल्याबरोबर धृतराष्ट्राला भेटण्यासाठी जेव्हा भीम गेला त्यावेळेस त्यांच्या लक्षात होतं की हा धृतराष्ट्र माझा घात करू शकतो, म्हणून अगोदर एक पुतळा त्याच्या समोर पाठवला. त्यावेळेस त्या धृतराष्ट्राने त्याला अशी घट्ट मिठी मारली आणि तो पुतळा तोडून टाकला. आणि तेव्हा भीमाच्याही लक्षात आलं आणि मग भीमाने लांबूनच धृतराष्ट्राची चर्चा केली. आणि युद्ध संपल्यानंतर सुद्धा धृतराष्ट्राला वारंवार भीमाने सांगितलं की तुम्ही आता वानप्रस्थाश्रम स्वीकारा, आता दुसरं काहीही तुमच्याकडे राहिलेलं नाही. आणि मग त्याप्रमाणे तो नाविलाजाने वानप्रस्थाश्रमामध्ये हिमालयामध्ये गेलेला आहे. आपण जे उत्तरेला केदारनाथ मंदिर आहे ते सुद्धा पांडवांनीच बांधलेलं आहे. महापराक्रमी भीम पराक्रम या शब्दांचा वापर सुद्धा आपण भीमामुळेच करतो. जयद्रथाने द्रौपदीला पळून नेण्याचा प्रयत्न केला होता एकदा, तेव्हा भीमाने त्याचा खूप घोर अपमान करून त्याला पळवून लावले. 12 वर्षाच्या वनवासानंतर 1 वर्षाच्या अज्ञातवासात विराट नावाच्या राजाच्या नगरीमध्ये हे पांडव गुप्तपणे राहत होते. तेव्हा भीम बलवव नावाच्या आचार्याच्या रूपाने भीम काम करत होता. तिथे द्रौपदी ही दासीच्या रूपात राहत होती. त्या ठिकाणी कीचक नावाचा विराटच्या सरदाराची द्रौपदीवर वाईट नजर होती. तेव्हा भर दरबारामध्ये भीमाने कीचक व त्याच्या अनेक भावांचा वध केला. इतका भीम पराक्रमी होता. आणि शेवटी हिमालयामध्ये जाताना वानप्रस्थाश्रमामध्ये त्यांनी आपला देह ठेवलेला आहे. अशा प्रमाणे आपण आता भीमाची माहिती बघितली. आता सर्वात महत्वाचं श्रीमद भगवद्गीता किंवा हे जे भारतीय सनातन संस्कृती ज्यांच्यामुळे आपल्याकडे आली ते महावीर अर्जुनाबद्दल आपण थोडीशी माहिती बघणार आहोत. आता आपण अर्जुनाबद्दलची थोडीशी माहिती बघताना अर्जुन हा कुंतीचा सर्वात लहान मुलगा होता. अर्जुन शूर, पराक्रमी, पण तितकाच सरळ मनाचा आणि सद्गुणी होता. इंद्राच्या आशीर्वादाने अर्जुनाचा जन्म झाला. राजर्षी शुकाचार्याकडून अर्जुनाने धनुर्विद्येचे उत्कृष्ट शिक्षण घेतले होते. दुर्योधनाचा द्रोणाचार्यांचा अत्यंत लाडका शिष्य हा अर्जुन होता. अत्यंत एकनिष्ठ व एकाग्रतेने काम करण्यामध्ये तो अग्रेसर होता. कृपाचार्यांनी अर्जुनाला अनेक शस्त्रे अस्त्रे प्रदान केली. चित्ररथ गंधर्वाला त्याने एका युद्धामध्ये हरवलं. त्यावेळी सुद्धा या गंधर्वाने त्याला अनेक विद्या, शस्त्रे आणि चांगले नामांकित घोडे सुद्धा अर्जुनाला दिलेले होते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की द्रौपदी स्वयंवराच्या वेळेस पाण्यात पाहून बाणाने माशाचा डोळा फोडण्याचं अवघड काम अर्जुनाने एका बाणात पूर्ण केलेले होते. ते द्रौपदीला घेऊन आल्यानंतर मग द्रौपदी ती जिंकली, त्यांनी ते स्वयंवर जिंकलं. आणि मग ते द्रौपदीला जेव्हा घेऊन आले त्यावेळेस ते झोपडीच्या बाहेर उभे राहिले आणि त्यांनी, आई आतमध्ये होती कुंती, तिला विचारलं की आई भिक्षा आलेली आहे, आम्ही त्याचं काय करायचं? तर ते म्हणाले की तुम्ही 5 भावांमध्ये ती वाटून घ्या आणि त्याप्रमाणे मग आईची आज्ञा मोडायची नाही म्हणून द्रौपदी बरोबर 5ही भावांनी लग्न केलेली आहेत.
हा जगातला एकमेव असा आईच्या आज्ञेचं पालन करण्याची गोष्ट त्यांनी केलेली आहे. अर्जुनाला एकूण 4 पत्नी होत्या बरं का. द्रौपदी पासून, आणि त्यांना कशी कशी मुलं झाली त्याच्याबद्दलही आपण थोडंफार बघणार आहोत आता. द्रौपदी पासून श्रुतकीर्ती, श्रीकृष्ण भगिनी सुभद्रेपासून अभिमन्यू, उलुपी ह्या नागकन्येपासून इरावान आणि चित्रांगदेपासून वभ्रुवाहन या पराक्रमी मुलं हे अर्जुनाला झालेले आहेत. मयासूर नावाच्या राक्षसाने देवदत्त नावाचा शंख अर्जुनाला भेट दिलेला आहे आणि त्यांनी युद्धामध्ये त्याचाच वापर केलेला आहे. अर्जुनाने द्यूतानंतर द्वैतवनात राहण्याचा जो सल्ला आहे तो अर्जुनाने युधिष्ठिरला दिला होता. अनेक देवदेवतांकडून अर्जुनाला अनेक शस्त्रे व अस्त्रे मिळाली होती, कारण तो अत्यंत एकनिष्ठ आणि श्रद्धाळू असा होता. भगवान शंकराकडून सुद्धा पशुपातास्त्र, कुबेरांकडून अंतर्धानास्त्र, यमाकडून दंडास्त्र इत्यादी अनेक अस्त्रे त्यांना मिळालेली आहेत, अर्जुनाला मिळालेली आहेत. भारतीय महायुद्धामध्ये अनेक शूरवीर अर्जुनाने ठार केलेले आहेत. आपण त्यांची थोडीशी नावं बघूया. अंबष्ठा, नितायू, दीर्घायू, भगदत्त, ऋषक, अचल, चंद्रदेव, मित्रदेव, श्रुतंजय, श्रितशर्मा इत्यादी. कर्णाचा रथ जेव्हा वाळूत रुतला व अर्जुनाने रथाचे चाक काढण्यासाठी जेव्हा कर्ण खाली उतरला, तेव्हा कृष्णाने अर्जुनाला सांगितले, कृष्णा आता बाण मार तू कर्णाला. तेव्हा कर्ण तत्वज्ञानाच्या गप्पा मारायला लागला व तो अर्जुनाला म्हणाला, अरे हाच तुझा धर्म आहे का? युद्ध धर्माप्रमाणे करणेच गरजेचे आहे. तेव्हा अत्यंत कडक शब्दात भगवान श्रीकृष्णाने कर्णाने केलेल्या मागील अधर्मी घटनांची त्याला आठवण करून दिली. भर सभेमध्ये द्रौपदीचे वस्त्रहरण जेव्हा झाले तेव्हा कर्णाने दुर्योधनाला खूप प्रोत्साहन दिले. द्रौपदीची अत्यंत खालच्या पातळीवर त्यांनी टिंगलटवाळी केली. हे धर्माला धरून होते काय असे अर्जुनाने त्याला आठवण करून दिली. आणि तेव्हा तो म्हणाला, राधासुता तुझा धर्म तेव्हा कुठे गेला होता? दुर्योधन अत्यंत पापी असूनही केवळ काही राज्य त्याने कर्णाला दिले, त्यामुळे शेवटपर्यंत तो या पाप्याच्या बरोबर राहिला, म्हणजे दुर्योधनाबरोबर राहिला. वास्तविकरित्या तो पांडवांचा ज्येष्ठ भाऊ होता. तथापि नियतीची काय परिस्थिती असते ती आपण आता या ठिकाणी बघणार आहोत. सुक्याबरोबर ओलही जळते या न्यायाने कर्ण अधर्मी दुर्योधनाच्या संगतीमुळे स्वतःच्याच नाशाला कारणीभूत झाला. माणसाने नेहमी धर्माप्रमाणे वागणाऱ्यांचीच संगत धरावी. आपल्याला माहितीये, सत्संगात भवती साधुता खलानाम, साधूनाम नहि खल संगमात भवती, आमोदम नहि कुसुमानि धारयन्ती. साधूंच्या संगतीत दुर्जन हा सज्जन होऊ शकतो. दुर्जनाच्या संगतीत सज्जन कधीही दुर्जन होत नाही. ज्याप्रमाणे फूल मातीत पडले तर फुलांचा वास मातीला लागतो, मातीचा वास फुलाला लागत नाही. कर्णाने दुर्योधनाची संगती धरल्यामुळे शेवटी त्याचा नाश झाला. अर्जुनाने कर्णाचा वध केला. महर्षी व्यास आदिपर्व 184:5 मध्ये पांडवाची स्तुती करताना असे म्हणतात, विशेषतः अर्जुनाची स्तुती करताना असे म्हणतात, स्वाध्यायवंता सुचयो मधुरा प्रियवादिनः. याचा अर्थ, पांडव हे दररोज अभ्यास करणारे, पवित्र, सात्विक वृत्तीचे आणि प्रियवादी आहेत. आता आपण विशेषतः अर्जुनाच्या वीरतेचा आणि चांगुलपणाचा विचार करणार आहोत.
त्याच्यामध्ये काय चांगुलपणा होता तो आपण आता बघणार आहोत. अर्जुन शूरवीर असूनही तो सहृदयी म्हणजे अत्यंत भावनाशील व पापभीरू होता. पापाची त्याला भीती वाटत असे. गंधर्वांनी जेव्हा कौरवावर आक्रमण केले तेव्हा कौरव कितीही वाईट वागले तरी आपापसातील वैर विसरून पांडव व कौरवांनी मिळूनच गंधर्वाचा पराभव केला. यावरून नातेवाईकांना सांभाळून घेण्याची व कर्तव्य कठोरता त्याची दिसून येते. गुरु द्रोणाचार्यांनी प्रत्यक्ष भगवान शंकराने त्यांना कोणी कोणी शस्त्र दिली त्याचा आपण आता उल्लेख करणार आहोत. गुरु द्रोणाचार्य, प्रत्यक्ष भगवान शंकर, यमराज, गंधर्व ही शस्त्र अत्यंत विध्वंसक होती. तथापि त्याचा अर्जुनाने अत्यंत कमी वापर केलेला आहे. प्रत्यक्ष भगवान शंकराशी किरातधारी रूपामध्ये असताना अर्जुनाने प्रत्यक्ष युद्ध केलेलं आहे आणि त्याच्या कौशल्यावर प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्याला पाशुपतास्त्र नावाचं शस्त्र दिलेलं आहे. युद्धानंतर सुद्धा तो धृतराष्ट्राशी भीम जरा थोडा रागात वागत होता, परंतु अर्जुन मात्र धृतराष्ट्राशी अत्यंत प्रेमाने वागत होता. अर्जुनाच्या आयुष्यामध्ये एक मोहाची गोष्ट आली होती. एकदा उर्वशी नावाची जी अप्सरा आहे तिने त्याला मोहात टाकण्याचा प्रयत्न केला होता. तथापि अर्जुनाने तिचा अव्हेर केला. तेव्हा उर्वशीने अर्जुनाला शाप दिला की तुला 1 वर्ष नपुसंक म्हणून राहावं लागेल. त्यामुळे अज्ञातवासात असताना विराटाच्या कन्येला अर्जुनाने बृहन्नळा रूपामध्ये संगीत व नृत्य शिकवलेले आहे. राजा असूनही, शूर असूनही तो अत्यंत सर्व बाबतीमध्ये हुशार होता आणि त्या नृत्यामध्येही तो निपुण होता. आणि पुढे त्याच उत्तरेला त्यांनी आपली सून म्हणून करून घेतलेली आहे. खांडवन दाह प्रसंगी मयासुराला अर्जुनाने अभय दिले. तेव्हा मयासूर म्हणाला, अर्जुना तुझ्यामुळे माझे रक्षण झाले आहे, मी तुझ्यासाठी काय करू? तेव्हा अर्जुन नम्रपणे म्हणाला की हे असुरराज, अशा प्रकारची तुम्ही जी कृतज्ञता व्यक्त केली आहे त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. तुझे कल्याण असो, तुझे सदैव प्रेम आमच्यावर असू दे. आम्ही सर्व कौरव पांडव तुझ्याशी नेहमीच चांगल्या संबंधात राहू इतका नम्रपणा अर्जुनाकडे होता. माणसाने कसे वागावे हे एका प्रसंगात आपणास दिसून येते. अर्जुन एकदा एका गरीब ब्राह्मणाचं गोधन चोरांनी चोरून नेलेलं होतं आणि ते चोरून नेताना अर्जुनाला जेव्हा ते समजलं तेव्हा तो अनधिकृतपणे शस्त्रागारामध्ये गेला आणि तिथून त्यांनी ती शस्त्र घेतली आणि त्या गायी त्यांनी सोडवल्या. परंतु नियमाचा भंग केल्यामुळे, कोणाची परवानगी न घेता वगैरे त्या काळातले जे काही नियम असतील ते नियम न पाळल्यामुळे अर्जुनाने विनापरवाना शस्त्रास्त्र घेतल्याची शिक्षा सुद्धा स्वतः भोगली आहे. त्यासाठी काही दिवस तो वनवासाला गेलेला आहे. द्रौपदीचे मात्र अर्जुनावर खूप प्रेम होते बरं का. ह्या 5 पांडवांपैकी अर्जुन इतका श्रेष्ठ होता की भगवान श्रीकृष्णाच्या स्वधाम गमनानंतर, म्हणजे जेव्हा श्रीकृष्ण भगवानांचा अवतार संपला त्यावेळेस श्रीकृष्णांच्या पत्नींना व द्वारकावासियांना घेऊन अर्जुन हा इंद्रप्रस्थाकडे आला व त्याने शेवटपर्यंत त्यांचे रक्षण केले. तात्पर्य, मनाने अत्यंत निर्मळ, गुरुप्रेम लाभलेला, शुद्ध सात्विक भाव असलेला, निष्कपटी, प्रसंगी कठोर होऊन युद्ध करणारा, भाबडा, नृत्यकलेतही पारंगत, एकाग्रतेचा महामेरू, भगवंताशी एकनिष्ठ अर्जुन जर मोहग्रस्त झाला नसता तर भगवान श्रीकृष्णांनी त्याला गीता सांगितलीच नसती आणि आपण करोडो भारतवासी हजारो वर्षापूर्वीच या ज्ञानाला पारखे झाले असतो, हे विसरता कामा नये. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत सनातन धर्म असा जगात
तळपतच राहणार आहे. हे केवळ एका पंडुपुत्र इंद्राच्या आशीर्वादाने जन्मलेल्या अर्जुनामुळेच शक्य झालेले आहे, हे आपणास विसरता कामा नये. आता आपण युयुधान या राजाबद्दल बघूया. अर्थात हा वीर सात्यकी, हा महारथी, याबद्दल आपण थोडीशी माहिती बघू. शिनी कुमार सत्यकाचा हा मुलगा, युद्धात अत्यंत मुत्सद्दीपणे वागणारा, कौशल्यपूर्ण युद्ध करणारा म्हणून युयुधान असेही याला म्हणतात. महाभारताच्या युद्धामध्ये जे वीर जिवंत राहिले ते फक्त 7 महावीर होते. त्यामध्ये 5 पांडव, 1 श्रीकृष्ण आणि हा सात्यकी. बाकी सर्वांचा नाश झालेला आहे महाभारतामध्ये. सात्यकीने कृतवर्म्याचे मस्तक धडा वेगळे केले आणि पुढे नंतर मात्र एक यादवीमध्ये, म्हणजे एका छोट्या युद्धामध्ये त्याचा नाश झालेला आहे. यानंतर आपण बघणार आहोत तो विराट राजा. याच्याकडे पांडवांनी अज्ञातवासामध्ये आश्रय घेतलेला होता. हा एक अक्षौहिणी सेनेवरचा सेनापती होता. त्याला उत्तरा नावाची मुलगी होती. पुढे अर्जुन पुत्र अभिमन्यूशी तिचे लग्न झाले आणि शेवटी राजा विराट हा द्रोणाचार्याकडून मारला गेला. यानंतर राजा द्रुपद, आपण मागच्या आठवड्यामध्ये राजा द्रुपदाबद्दल थोडीशी माहिती बघितली आहे. द्रुपद, द्रोणाचार्य वगैरे वगैरे. तर हा पांचाल देशाचा राजा होता. धृष्टद्युम्न व द्रौपदीचा पिता होता. हा पांडवातील 7 सेनापतीपैकी एक होता. शेवटी राजा द्रुपद गुरु द्रोणाचार्याकडून युद्धात मारला गेलेला आहे. आता आपण पुढचे जे योद्धे आहेत त्यांच्याबद्दलची माहिती बघूया. धृष्टकेतुश्चेकितानः काशीराजश्च वीर्यवान् पुरुजित् कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुंगवः. दृष्टकेतु, चेकितान, बलवान काशीराज, पुरजित, कुंतीभोज, नरश्रेष्ठ सैब्य इत्यादी राजे यांची पण आपण थोडी थोडी माहिती बघणार आहोत. आता दृष्टकेतू हा शिशुपालचा मुलगा होता. शिशुपाल आणि कृष्ण हे आते मामे भाऊ बरं का. शिशुपाल भगवान श्रीकृष्णाचा नेहमी द्वेष करायचा आणि नेहमी त्यांचा अपमान करायचा. त्यामुळे त्याचे 100 अपराध भरल्यानंतर त्याचे अपराध पूर्ण झाले आणि श्रीकृष्णाने भर यज्ञामध्ये सुदर्शन चक्राने त्याचा वध केलेला आहे. मग पण शिशुपालाचा मुलगा मात्र धर्माप्रमाणे वागणारा होता आणि तोच हा दृष्टकेतू. पांडवांमध्ये नकुल जो होता तो सर्वात देखणा होता आणि या धृष्टकेतूची जी बहीण होती तिचं नाव करेणुमती ही होती. तिचा विवाह नकुलाशी झालेला होता. पांडव सेनेतील 7 सेनापतीपैकी हाही एक दृष्टकेतू होता. कौरवांकडील वीरधन्वा या महापराक्रमी वीराचा नाश त्याने केला आहे आणि पुढे द्रोणाचार्यांच्या विरुद्ध लढताना तो धारातीर्थी पडला. यानंतर आपण बघणार आहोत वीर केचितान. हा ऋषी वंशातील पराक्रमी वीर होता. युधिष्ठिरांच्या राजसूय यज्ञामध्ये एक दिव्य भाता त्यांनी युधिष्ठिराला भेट दिला होता. त्याने युद्धामध्ये कृपाचार्यांना सुद्धा बेशुद्ध करण्याचा अद्वितीय असा पराक्रम या केचितानने केला होता. पुढे मात्र दुर्योधनाच्या हातून त्याचा वध झालेला आहे. आपण मागे बघितलं की काशी राजाला 3 मुली होत्या, अंबा, अंबिका, अंबालिका वगैरे. तर त्या पद्धतीने हा जो काशी राजा होता हा काशी देशाचा राजा होता. युधिष्ठिर यांचा तो खास मित्र होता. अभिमन्यूच्या लग्नाच्या वेळी हा उपल्य नगरात एक अक्षौहिणी सेना घेऊन तो आलेला होता. वीर पुरजित व कुंतीभोज हे दोघे कुंतीचे भाऊ होते, म्हणजे पांडवांचे मामा. कुंतीभोज हा नेहमी युद्धात अग्रभागी असे. स्वतः द्रोणाचार्याकडून त्याचा
वध झालेला आहे महाभारत युद्धामध्ये. राजा शैब्य, आता राजा शैब्य याच्या राज्याचे नाव शिबी होते म्हणून तिथला राजा शैब्य होता. हा राजा युधिष्ठिराचा सासरा होता. अशा तऱ्हेने अनेक मोठमोठे वीर महाभारतामध्ये होऊन गेले. तथापि या घनघोर युद्धामध्ये आपण मागे बघितलं की फक्त 7 जण जिवंत राहिलेले आहेत, बाकीचे मात्र सगळे वीरगतीला प्राप्त झालेले आहेत. आपण आता पुढचा श्लोक बघणार आहोत. ह्या ठिकाणी सुद्धा वेगवेगळे वीर जे आहेत त्यांचीच माहिती आपल्याला आलेली आहे. युधामन्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः. अर्थात पराक्रमी युधामन्यू, शक्तिमान उत्तमौजा, सुभद्रा पुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे 5 पुत्र हे सर्वच महारथी होते. त्यांची पण आपण थोडीशी माहिती बघत आहोत. युधामन्यू व उत्तमौजा हे दोघे रथ चालवण्यामध्ये अत्यंत हुशार होते. अर्जुनाच्या रथाचे सर्वांगीण रक्षण करण्याचे काम ह्या दोघांनी केले. युधामन्यूने चित्रसेनाचा वध केला. उत्तमौजाने कर्णाचा मुलगा सुशेषणाला ठार केले. मात्र हे दोघे झोपेत असताना अश्वत्थाम्याने त्यांचा वध केलेला आहे. सौभद्र म्हणजेच वीर अभिमन्यू हा अर्जुन व सुभद्रेचा मुलगा होता. अर्जुनाचे अभिमन्यूवर अतिशय प्रेम होते. तो सर्व सामर्थ्याने संपन्न होता. अभिमन्यू सिंहाप्रमाणे पराक्रमी होता. तो देखणाही होता. अघटित कार्य करण्यात तो अत्यंत कुशल होता. अर्जुन एका युद्धात गुंतलेला असताना आपल्याला सगळ्यांना माहिती ही गोष्ट, अभिमन्यू अचानक कौरवांच्या चक्रव्यूहामध्ये शिरला. तेथे त्याने अनेक शूरवीरांचा वध केलेला आहे. अभिमन्यूने त्यावेळेस कर्णाचा पराभव केला. कर्णाच्या भावाला ठार केले. त्याने अनेक राजांना ठार केले. शल्याचा मुलगा भोज, मगधराज पुत्र अश्वकेतू, चंद्रकेतू, कर्णाचे 6 मंत्री, शकुनी मामालाही त्याने घायाळ केलेले आहे. दुर्योधनही अभिमन्यूकडून पराभूत झाला होता. शेवटी अनेक कौरववीरांनी त्याला घेरून अधर्माने ठार केले. तो महाभारताच्या इतिहासामध्ये अजरामर झालेला आहे. आता द्रौपदीला प्रत्येक पांडवांकडून म्हणजे प्रत्येक 5 पांडवांकडून 5 पुत्र झाले होते. युधिष्ठिराला प्रतिविंध्य, भीमापासून सुतसोम, अर्जुनापासून श्रुतशर्मा, नकुलापासून शतानीक, सहदेवापासून श्रुतसेन अशा पद्धतीचे अशा नावाचे 5 मुलं द्रौपदीला झालेले आहेत. युधिष्ठिरापासून झालेल्या प्रतिबिंद हा युद्धाच्या पहिल्याच दिवशी शकुनी मामाशी लढला होता. राजा चित्राला त्याने ठार केले. पण या सगळ्यांचा जो वध आहे तो वध अश्वत्थाम्याने रात्री केलेला आहे पांडवांच्या शिबिरामध्ये जाऊन. भीमापासून सुतसोम या नावाने जन्मलेल्या मुलाने युद्धात पहिल्याच दिवशी विकर्णाबरोबर युद्ध केले. अश्वत्थामा व शकुनी इत्यादी बरोबरही तो लढला व शेवटी हाही त्याचप्रमाणे पांडवांच्या शिबिरात अश्वत्थाम्याकडून मारला गेला. अर्जुन व द्रौपदी यांचा मुलगा श्रुतकर्मा हा मोठा महारथी होता. त्याने जयसेन दुःशासनाच्या मुलाबरोबर युद्ध केले होते. शेवटी अश्वत्थाम्याने त्याला त्याच पद्धतीने कपटाने ठार केलेले आहे. नकुलाचा मुलगा शतानिक हाही खूप पराक्रमी होता. त्याने जयसेन, धृतकर्मा अशा अनेक वीरांचा त्याने नाश केला. अश्वत्थाम्याने पांडवांच्या शिबिरात रात्री अचानक घुसून त्याने शतानिकाचा वध केलेला आहे.
सहदेव व द्रौपदी यांचा जो मुलगा त्याचे नाव श्रुतसेन होते. चित्रसेन देवारुद्ध कुमार यांचा वध श्रुतसेनाने केला होता. पांडवांच्या शिबिरामध्ये रात्री अचानक येऊन अश्वत्थाम्याने त्याचाही वध केलेला होता. अशा रीतीने द्रौपदीच्या 5ही पुत्रांचा वध अश्वत्थामाने नीतिशास्त्र युद्धशास्त्र न पाळता रात्री ते झोपलेले असताना केला. त्यामुळे भगवान श्रीकृष्णाने त्याला शाप दिला की पृथ्वी तलावर आपल्या डोक्यावर झालेल्या कपाळावर झालेल्या जखमेला तेल मागत तू आयुष्यभर नवे नवे जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत तू फिरशील. अशा पद्धतीचे जे 7 चिरंजीव आहेत त्यामध्ये अश्वत्थामा आहे. हरिओम. आपण भगवद्गीतेचा अभ्यास करण्याचे प्रमुख कारण आपले जीवन सुखी आनंदी समाधानी कसे करावे हे आहे. आज आपण आपली दृष्टी अशी ठेवणार आहोत की आपल्या सभोवती असलेल्या प्रत्येक गोष्टीकडून आपल्याला काहीतरी शिकायचं आहे. हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. निसर्गातून प्राणीमात्रांकडून आलेल्या संपर्कात आलेल्या आपण बघितलेल्या प्रत्येक वस्तूकडून पक्षी प्राणी पुरुष स्त्री यांचे सूक्ष्म अवलोकन आपल्याला करायचं आहे. आणि अमर असलेले श्री गुरु दत्तात्रेय त्यासाठी श्रेष्ठ असे श्री गुरु दत्तात्रेय महाराज यांनी एकूण आपल्या आयुष्यामध्ये 24 गुरु केले होते. तर ते 24 गुरु कोणते कोणते केले होते आणि त्यांच्यापासून आपण काय शिकायचं आहे याचा आपण थोडक्यामध्ये आढावा घेणार आहोत. पहिला गुरु जो दत्त महाराजांनी केला ती होती पृथ्वी. पृथ्वी कशी आहे? पृथ्वी सहनशील आहे. सहनशीलतेचा सर्वोच्च महामेरू जर कोण असेल तर ती पृथ्वी आहे. आणि तेवढीच ती दयाळू सुद्धा आहे. तिच्यावर बी लावा झाड निर्माण होईल. कोणी कितीही घाण टाका तरी ती कधीही तक्रार करणार नाही आणि ती आपलं ओझं बाळगत असते नेहमी. आणि म्हणून तिच्याकडून गुरुदेवांनी काय शिकलंय की सहनशीलता. म्हणून आपणही आपल्या जीवनामध्ये सहनशील होणं हे अत्यंत गरजेचं आहे असं गुरुदेवांनी आपल्याला सांगितलं. आणि हीच पृथ्वीची आपल्याला शिकवण आहे. दत्तांनी एकूण 24 गुरु केले. दुसरा गुरु आहे हवा. थोडक्यात पंचमहाभूत त्याच्यातली हवा. हवेचं वैशिष्ट्य काय आहे तर हवा ही कधीही कोणाच्या मोहात अडकत नाही. गुलाबाच्या बगीच्यावरून चालली खूप छान चांगला सुवास येतो म्हणून हवा काही तिथे मुक्काम करायला थांबत नाही. बरं ती हवा निघून जाते लगेच. तेवढ्या वेळापुरता तो श्वासाचा चांगल्या सुवासाचा अनुभव घेते आणि ती निघून जाते. तसेच काही घाण आहे उकिरडा आहे किंवा अयोग्य पदार्थ आहे तर तिथे सुद्धा ती जास्त वेळ थांबत नाही लगेच निघून जाते. तसेच माणसाने आपल्या जीवनामध्ये कोठेही अनावश्यक ठिकाणी मनाला गुंतवून ठेवायचं नाही यासाठी नेहमी जागृत राहायचं आहे. हे आपल्याला हवेकडून शिकायचं आहे. आता तिसरा जो गुरु केला तो आहे आकाश. आकाशाचं ज्यावेळेस आपण वर्णन बघतो ते निळं आकाश त्याच्यामध्ये ढग येतात. परंतु आकाशाचं वैशिष्ट्य काय ते आपण आता बघणार आहोत की परिस्थिती कोणतीही असो वादळ असो वारा असो अगदी अणुबॉम्ब जरी पृथ्वीवर पडला तरी आकाश मात्र स्थिर असते. त्याच्यामध्ये कधीही काहीही होत नाही. निर्विकार असते. अगदी त्याचप्रमाणे माणसाने आपल्या जीवनामध्ये कितीही चांगले वाईट प्रसंग आले तरी सुद्धा मनाला स्थिर ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करावा. हे सोपं नाहीये परंतु आपल्याला माहित तरी पाहिजे आणि जाणीवपूर्वक प्रयत्न केल्यानंतर हळूहळू आपणाला यामध्ये निश्चित यश मिळेल. म्हणून गुरुदेवांनी आकाशाला गुरु केलेलं आहे. यानंतर चौथे गुरु जे आहेत ते पाणी. सद्गुरु म्हणतात माणसाने पाण्याप्रमाणे शीतल सौम्य आणि शुद्ध असावे. आपल्याला माहितीये
पानी रे पानी तेरा रंग कैसा जिसमें मिलाया लगे उस जैसा. त्याप्रमाणे दररोज बदलणाऱ्या परिस्थितीमध्ये स्वतःला बदलून घेण्याची क्षमता माणसाने जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक आपल्या शरीरामध्ये, मनामध्ये, बुद्धीमध्ये निर्माण केली पाहिजे. थोडक्यात काय, संयम आणि ऍडजस्टमेंट ह्या गोष्टी पाण्याकडून आपल्याला शिकायच्या आहेत. पाचवा जो गुरु आहे तो अग्नी. अग्नी काय करतो, कोणतीही गोष्ट अग्नीच्या संपर्कात आली तर ती वस्तू शुद्ध करण्याची क्षमता अग्नीमध्ये आहे. सोने शुद्ध पाहिजे असल्यास त्याला अग्नीतून तापवून निघावे लागते. त्याप्रमाणे माणसाने प्रत्येक गोष्ट ही शुद्ध सात्विक कशी उपयोगात आणता येईल, आपलं मन शुद्ध व सात्विक कसं होईल याचा आटोकाट प्रयत्न करावा. तसेच अहंकार किंवा शरीराचं सुद्धा तप करावं आणि तप केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये जो जठराग्नी आहे तो जठराग्नी अत्यंत योग्य प्रमाणात आपल्या शरीरामध्ये अशुद्ध पदार्थ जे आहे त्याचा नाश करण्याची क्षमता जी आहे ती उपवासामध्ये आहे. म्हणून कमीत कमी माणसांनी 15 दिवसांनी एकदा आणि एकादशीला उपवास अवश्य करावा हे शास्त्र सांगतात. सहावा गुरु जो आहे तो चंद्र आहे. चंद्र हा आपल्याला दररोज वेगवेगळा भासतो. आपल्याला कल्पना आहे त्याच्या कला नेहमी बदलत असतात, तथापि त्याचं चंद्राचं वस्तुमान जे आहे ते मात्र एकच असतं. तसंच गुरुदेव म्हणतात की मनुष्य बाहेरून जरी शरीराने सारखाच दिसला तरी क्षणाक्षणाला मनुष्याच्या अंतरंगामध्ये बदल होत असतो. पेशींच्या बाबतीत जर आपण विचार केला तर एका क्षणामध्ये शरीरामध्ये सुमारे 30 लाख पेशी उत्पन्न होतात आणि तितक्याच पेशी नष्ट होतात. म्हणून सुमारे फक्त 5 मिनिट जरी ध्यान केलं तरी 9 कोटी पेशींच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होते. आणि आदर्श अवस्था ही 45 मिनिटाची आहे. एकदम नाही करायचं, परंतु ध्यान करताना आपण जर ध्यान केलं तर आपलं संपूर्ण शरीर जे आहे ते शुद्ध होण्याची क्रिया सुरू होते. आठवा गुरु जो आहे, सातवा गुरु जो आहे तो सूर्य. सूर्य कसा आहे, याज्ञवल्क संहितेमध्ये याचा उल्लेख आहे. सूर्य समुद्रातील पाणी शोषतो, परत ते जमिनीवर सिंचन करतो आणि जमिनीवर सिंचन केल्यानंतर त्या ठिकाणी अनेक फळं निर्माण होतात आणि आमचं सगळ्यांचं जीवन हे सुखकर होतो. परंतु सूर्य कुठलीही अपेक्षा न ठेवता हे त्याचं काम करत असतो. तात्पर्य असं आहे की त्याला पृथ्वीकडूनही अपेक्षा नसते आणि आपल्याकडूनही अपेक्षा नसते. त्याचप्रमाणे गुरुदेव सांगतात की कोणतेही कर्म फळाच्या अपेक्षेने तुम्ही करू नका, आपोआप तुम्हाला आंतरिक समाधान मिळेल जे सूर्याला मिळतं. पुढचा जो गुरु आहे तो कबूतर आहे बरं का. आठवा गुरु कबुतराला आपल्याला माहिती असेल की कबुतराला पकडण्यासाठी काय करतात, तर तो शिकारी जाळं टाकतो आणि त्या जाळ्याच्या वरती थोडेसे दाणे टाकतो. कबूतर लांबून बघतात, त्याला ते जाळं दिसत नाही, त्याचं लक्ष त्या खाण्याकडे, त्याला ते दाणे दिसतात आणि तो दाण्याला जेव्हा खायला लागतो त्याच वेळेस त्याचे पाय मात्र त्या जाळ्यामध्ये अडकतात आणि तो कबूतर पकडला जातो. तसं आपल्या संसारामध्ये अनेक लोभ आपल्याला असतात आणि त्या लोभांमुळे आपलं जे मन आहे ते आपलं मन हे बेचैन होतं आणि आपण अलगदपणे त्या जाळ्यामध्ये आपण अडकतो. म्हणून कबुतराची आठवण ठेवताना हा विचार करावा की आपण कधीही कुठल्याही बाबतीमध्ये सारासार विचार करून आणि सतसत विवेक बुद्धीने जर आपण वागलो तर आपल्याला कबुतरासारखं अडकायला होणार नाही, संसारामध्ये अडकायला होणार नाही. संसार करायचा नाही का, निश्चित करायचा. कसा करायचा, अलिप्ततेने करायचा, इदन्न मम म्हणून करायचा. आणि एकदा का असा आपण संसार करायला लागलो की त्याचा आनंद हा अत्यंत वेगळा आहे. 9वा गुरु जो आहे तो अजगर आहे. अजगर, आता अजगराची काय विशेषता आहे
तर जे अन्न मिळेल त्यातच ते संतुष्ट राहते. समाधान. त्यामुळे माणसाने कुठल्याही गोष्टीची जास्त हाव ठेवू नये. हाव ठेवू नये असं आहे का? निश्चित ठेवावी, मर्यादित स्वरूपात ठेवावी. आपली वय, आपलं वर्ण, आपली क्षमता, परिस्थिती याचा सगळा नीट अभ्यास करून त्यामध्ये दररोज सर्वांगीण आपली 1-1% प्रगती करावी. पण खूप हाव ठेवून आपलं मानसिक स्वास्थ्य कधीही बिघडू देऊ नये, हे अजगरांकडून गुरूंनी आपल्याला शिकवलेलं आहे. 10वा गुरु जो आहे तो समुद्र आहे. समुद्राची काय स्पेशालिटी आहे? त्याच्या पोटामध्ये रत्न आहेत, मासे आहेत, अनेक प्राणी जीव जंतू आहेत. परंतु समुद्र आपली कधीही मर्यादा ओलांडत नाही. हजारो नद्या समुद्राला येऊन मिळतात, तरी सुद्धा त्याची पातळी उंचावत नाही. आणि उन्हाळ्यामध्ये सर्व नद्या आटतात, तरी सुद्धा समुद्र आटत नाही. त्याचप्रमाणे माणसाने सुद्धा जे जे मिळेल त्याच्यामध्ये समाधानी राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. एकदम होणार नाही हे, परंतु त्यावेळेस आपल्याला समुद्राची आठवण झाली पाहिजे की समुद्र आटतही नाही आणि जास्त ओव्हरफ्लोही होत नाही. त्याच पद्धतीने मला जे मिळालेलं आहे याचा अर्थ कुपमंडूक वृत्ती नव्हे. आपण आपली प्रगती केलीच पाहिजे. दररोज 1-1% काय होईना त्याच्यावर अभ्यास करून सर्वांगीण प्रगती केली पाहिजे. आर्थिक, मानसिक, शारीरिक, बौद्धिक, आध्यात्मिक, अधिदैविक आपली प्रगती करणं. जोपर्यंत आपला शेवटचा श्वास आहे तोपर्यंत आपण आपली प्रगती करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. 11वा गुरु जो आहे तो पतंग आहे बरं का. आता पतंगाची विशेषता काय आहे की दिवा दिसला की तो कुठेही असला तरी पतंग येतो आणि ते मला खायला मिळेल किंवा त्याचा उपभोग भोगायला मिळेल, त्या दिवेच्या ज्योतीकडे तो आकर्षित होतो. आणि मग तो ज्योतीकडे आकर्षित झाल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की त्याच्या उष्णतेने त्या पतंगाचा नाश होतो. त्यामुळे विषय वासना आणि नाश हा ठरलेला आहे. तात्पर्य असं आहे की आपण कुठल्या गोष्टीमध्ये केव्हा कधी याचा योग्य प्रकारे जर उपयोग केला तर आपण जीवन यशस्वी करू शकतो. यानंतरचा 12वा गुरु आहे मधमाशी. आता मधमाशी ही जीवनभर मध गोळा करते बरं. आणि शेवटी आपल्याला कल्पना आहे की तो शिकारी येतो आणि तिचं ते सगळा मध जो आहे तो घेऊन जातो. त्यामुळे कुठल्या अपरिग्रह असं सुद्धा याला म्हटलं जातं. त्यामुळे माणसाने कोणत्याही गोष्टीचा अतिरेकी अतिसंचय करू नये. पुन्हा विवेक हा शब्द या ठिकाणी आलेला आहे. अतिसंचय, अति तिथे माती असं म्हटलं जातं. यानंतरचा 13वा जो गुरु केला दत्त महाराजांनी तो म्हणजे हत्ती. सर्व प्राण्यांमध्ये हत्ती हा बलवान, हुशार, ताकदवान, बलदंड, अजस्र. परंतु केवळ हत्तीणीच्या स्पर्शासाठी काय करतात आपल्याला माहितीये की मेलेल्या हत्तीणीचं कातडं घेतात, त्याचा एक छोटासा पुतळा करतात आणि एक मोठा खड्डा करतात की ज्याच्यामध्ये तो हत्ती बसेल आणि त्या पुतळ्यावर हत्तीणीचं ताजं शेण लावलं जातं आणि त्या शेणाचा वास हत्तीला येतो आणि तो धावत धावत त्या हत्तीणीला पकडण्यासाठी तिच्या स्पर्शासाठी तो आसुसलेला होतो आणि वजनामुळे तिथे मोठा खड्डा पडतो आणि त्या खड्ड्यामध्ये तो हत्ती पकडला जातो. मग त्या ठिकाणी त्याला 3 दिवस उपाशी ठेवलं जातं आणि मग तो जो माहूत जो असतो तो त्याला थोडीशी केळं देतो, थोडस खाऊ घालतो. मग त्याच्या लक्षात येतं की हाच माझा मालक आहे. आणि अशा पद्धतीने एवढा बलदंड हत्ती परंतु तो माणसाच्या अधीन होतो. म्हणून गुरुदेवांनी सांगितलंय की प्रत्येक गोष्ट करताना सारासार विचार करून चाणाक्षपणेच आपण जीवन जगलं पाहिजे. 14वा गुरु जो आहे ते पोळ आहे, मधाचं पोळ.
गरजेपेक्षा जास्त धन माणसाची बुद्धी भ्रष्ट करते. याचा अर्थ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण सगळे योग्य आहोत आणि मग कुठे कधी कशा या पद्धतीने आपण पैशाचं योग्य प्रकारे नियोजन करायला पाहिजे. पण वाममार्गाचा पैसा आणि आवश्यकतेपेक्षा जास्त धनसंचय हा आपल्या नाशाला कारणीभूत होऊ शकतो. 15वा गुरु जो आहे तो आहे हरिण. हरिण अत्यंत चपळ असते. ते वाघाच्या तावडीतून संपूर्ण आयुष्यामध्ये 40 वेळेस तरी ते वाचते, कारण त्याची जीव वाचवण्याची पद्धत वेगवेगळी आहे. म्हणजे ते तिरप पळतं, मग वाघाला दमला जातो आणि मग ते सगळे जे हिंस्र प्राणी आहेत त्यांना अपयश मिळतं. पण या हरणाचं एक असा वीक पॉइंट आहे की त्याला संगीताची खूप आवड असते. आणि मग काय करतात हे शिकारी, पूर्वीच्या काळी अर्थात, हे शिकारी काय करतात की एक विशिष्ट प्रकारचं वाद्य आहे ते वाद्य वाजवायला सुरुवात करतात. अगदी हळू 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 आवाज करतात आणि तो आवाज त्याच्या कानाला खूप छान वाटतो. आणि एवढा पळणारा हरिण जो आहे तो हरिण जंगलामध्ये तिथेच स्तब्ध बसतो आणि मग बाकीचे शिकारी जाऊन त्याला पकडतात. अशा पद्धतीने आपण आपल्या इंद्रियाचे लाड करता कामा नये. कुठलीही गोष्ट करताना मर्यादा कधीही विसरू नये असं आपल्याला गुरुदेवांनी सांगितलं. 16वा गुरु आहे मासा. माश्याला जर पकडायचं असेल तर त्याच्या तोंडाला ते आमिष लावतात. काटा असतो त्याच्या तोंडाला ते आमिष लावतात. त्याला वाटतं अरे आमिष आलं, आणि मग तो आमिष घ्यायला जातो आणि त्याच्या टाळूला तो काटा टोचतो आणि तो एवढा मोठा मासा त्या आमिषाला बळी पडून स्वतःचा नाश करून घेतो. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अनेक आमिष येत असतात, परंतु त्या आमिषाकडे अत्यंत चाणाक्षपणे बघावं अशा पद्धतीचं गुरूंचं मार्गदर्शन आपल्याला झालेलं आहे. आता त्याच्यानंतर 17वा जो गुरु आहे ती पिंगला नावाची कलावंती. मग तिच्या बाबतीत सुद्धा असंच सांगितलेलं आहे की आपल्या मनावर जर आपण ताबा ठेवला तर आपला नाश होत नाही, हा त्याचा मदितार्थ आणि गर्भितार्थ आहे. 18वा गुरु आहे ससाणा. एकदा गुरुदेव ज्यावेळेस रस्त्याने जात होते त्यावेळेस एक ससाणा होता. त्या ससाण्याच्या तोंडामध्ये काहीतरी खाद्य होतं आणि त्याच वेळेस इतर ससाण्यांनी त्याला बघितलं आणि ते ससाणे सगळे त्याच्यावर झडप घालायला लागले. झडप घालायला लागल्याबरोबर तो इकडे पळ तिकडे पळ, आता हे 4-5 ससाणे याच्या मागे लागलेले. आणि मग शेवटी त्यांनी काय केलं, त्यांनी ते जे त्याच्या तोंडातलं जे खाद्य होतं ते सोडून दिलं. आणि ते सोडून दिल्याबरोबर बाकीचे ससाण्यांनी ज्यांनी पकडलं आकाशातल्या आकाशात, ते मात्र बाकीचे सगळे ससाणे त्या ससाण्याच्या मागे लागले. तात्पर्य आपल्या जीवनामध्ये इतरांना काही देण्याची प्रवृत्ती, दान जे आहे ती करण्याची प्रवृत्ती आपल्याला पाहिजे. आणि ज्याला जे जे पाहिजे ते आपल्याला देणं आपलं कर्तव्य आहे मर्यादित स्वरूपात. हे कधीच विसरायचं नाहीये. यज्ञामध्ये सुद्धा ज्यावेळेस आपण आहुती देतो त्यावेळेस त्याचे खाली पडलेले जे दाणे आहेत ते परत यज्ञात टाकत नाहीत. त्याचं कारण की जे काही आजूबाजूला किडा मुंगी वगैरे जे आहेत त्यांच्यासाठी ते धान्य टाकलं जातं. तात्पर्य आपल्या इन्कमचं कमीत कमी 2 ते 2.5% हे सर्व धर्मांमध्ये आहे, हे दान करणं अत्यंत गरजेचं आहे. हे आपण यापासून शिकतो. 19वा गुरु केला त्यांनी बालक, लहान मुलगा. आता बघा, काहीही हो बाहेर, पण चिंतामुक्त कसे जगावे हे आपल्याला बालकांकडून शिकता येते. फक्त त्याला काही त्रास झाला किंवा काही पोट दुखायला लागलं, काही अडचणी आल्या तरच ते बाळ रडतं. अन्यथा मस्त हातपाय हलवत कुठलाही विचार न करता ते आनंदाने जगत असतं. हे गुरुदेव जे आहेत त्या बालकापासून शिकलेले आहेत. त्यानंतर तरुण युवतीकडून काय शिकले ते, तर एकांतात राहिल्यानंतर माणसाची प्रगती होते. त्याची खूप मोठी कथा आहे, ती आपण बघूया. परंतु थोडक्यात जर सांगायचं ठरलं
तर माणसाने आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये 24 तासापैकी हळूहळू वेळ वाढवून कमीत कमी 15 मिनिटं तरी एकांतवासात बसावं, म्हणजे आपलंच आपल्याशी चांगलं बोलणं होतं बरं. त्यानंतर कारागीर 21वा कारागीर पण त्यांनी आपला गुरु केला होता. कारण राजाची मिरवणूक चालली होती, तरी सुद्धा त्या कारागिराचं लक्ष त्या ठिकाणी नव्हतं. तो आपल्या दागिने घडवण्यामध्येच अत्यंत एकाग्र झालेला होता. आणि मग गुरुदेवांनी त्याच्याकडून कुठलंही काम करत असताना एकाग्रता कशी मिळवावी हे त्याच्याकडून शिकलेलं आहे. सर्पाकडून शिकले गुरु हे 22वा गुरु केला आहे तो मौन. साप कमी एक 2-3 जातीचे साप फक्त आवाज करतात. बाकीचे साप जे आहेत ते मौन असतात. आणि ज्यावेळेस त्यांची ती कातडी जी जेव्हा बाहेर काढली जाते त्यावेळेसच जो काही आवाज होईल तेवढाच, अन्यथा अत्यंत मौनाने ते आपलं जीवन जगत असतात. गुरुदेव सांगतात की आपल्या आयुष्यामध्ये आता एकादशीला मौन करणारे आमचे परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर महाराज होते आणि असे बरेच साधू संत होते की जे एकादशीला मौन ठेवणारे. तुम्ही आम्ही प्रापंचिक माणसं आहोत, त्यामुळे आपण काय करावं तर दिवसभरातून कमीत कमी 15 मिनिटं तरी मौन एका ठिकाणी शांत बसावं. मग त्याला ध्यान म्हणा, त्याला मौन म्हणा, किंवा कुठलीही रिॲक्शन न देणं, हे सुद्धा बऱ्यापैकीचं सोल्युशन आहे. त्यानंतर कोळी 23वा जो त्यांचा गुरु होता तो होता कोळी. कोळी काय करतो? कोळी जाळं विणतो. तुम्ही जर बारीक ऑब्झर्वेशन केलं तर ते स्वतः भोवती असं गोल गोल जाळं, इकडच्या बाजूला तिकडच्याही बाजूला त्याचा ताण असतो आणि मग ते षटकोनी असं छानपैकी जाळं तो निर्माण करतो. परंतु आपण जर बारीक ऑब्झर्वेशन केलं तर त्याच्यामध्ये एखादी माशी अडकली तर तो मात्र तिचं जे रस आहे तो सगळा शोषतो. आणि ते सगळं झाल्यानंतर काही दिवसांनी ते स्वतःच विणलेलं सगळं जाळं तो परत गुंडाळून आपल्या शरीरामध्ये धारण करतो. अत्यंत बारीक असं ऑब्झर्वेशन आपल्या पूर्वजांनी करून ठेवलंय. यथावका जेव्हा जेव्हा आपल्याला जमेल तेव्हा आपण बघा, जर बघता आलं तर. मग याच्यातून आपल्याला काय घ्यायचं की इदन्न मम, त्यानंतर की आपण अलिप्तपणे वागलं पाहिजे. हे जरी मी करत असलो तरी हे शेवटपर्यंत माझ्या बरोबर येणार नाही, याची जाणीव माणसाला असायची आहे. आणि हेच आपल्याला गुरुदेवांनी कोळी नावाच्या किड्यापासून शिकवलेलं आहे. त्यानंतर 24वे जे गुरु होते ते होती गांधीन माशी. गांधीन माशीच्या बद्दलची काय परिस्थिती आहे पूर्वीच्या काळची, अर्थात आता वेगळी विषय आहे. तर गांधीन माशी म्हणजे जी लाल रंगाची असते, तिला 4 पंख असतात आणि ती काय करते तर एक सुंदरस घरटं, म्हणजे छोटस त्याला मातीचंच घरटं म्हणूया आपण, ते मातीचं घरटं करते आणि त्याला छोटस छिद्र ठेवते आणि निसर्गातून एखादी आळी आणते आणि ती आळी त्याच्यामध्ये ढकलते. आणि ती आळी जेव्हा ढकलते आणि नंतर काय करते तर ती आळी बाहेर येण्याचा प्रयत्न करते, त्यावेळेस ती सारखी त्याच्या भोवती आवाज करत फिरत असते. कंटिन्युअस तिचं तेवढंच काम असतं. आणि काही दिवस झाल्यानंतर ते तोंड सुद्धा ती बंद करते. आपल्याला आश्चर्य वाटेल. आणि काही दिवसांनी त्या गांधीन माशी सारखीच ती माशी तयार होते आणि ती गांधीन माशीच तयार होते. अशा पद्धतीने ही निसर्गाची किमया, त्याचं बारीक ऑब्झर्वेशन गुरुदेव दत्तांनी केलेलं आहे. आणि त्याच्यापासून आपल्याला काय शिकायचं आहे? नित्य नेहमी नामही ते प्राणी दुर्लभ, त्यामुळे वारंवार भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि ते एकदा राहिलं की आपण सुद्धा देवमय होऊ, आपला आत्मोद्धार होईल, यात शंका नाही. आपण प्रार्थना घेऊया. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं
धर्म संस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं श्रीकृष्णं वंदे जगद्गुरुम् ओम शांति शांति शांति। हरिओम तत्सत। रामकृष्ण हरी। तत्सत। कृष्णार्पणमस्तु। इदन्न मम। ओम शांति। रामकृष्ण हरी।